आप्पे पात्रामध्ये मटारचे दाणे टाकून बघितले आहे का? आणि मटार संपायच्या आधी मस्तपैकी आपण त्याच्या रेसिपीज करून खायच्या। खूप सुंदर असे आप्पे होतात आणि झटपट होतात, याला काहीच वेळ लागत नाही। इथे मी 1 वाटी मटारचे फ्रेश आपल्याला दाणे घ्यायचे आहे। आता 1 वाटीच घेतलेले आहे, तुम्ही जास्त घेऊ शकता। आणि त्यामध्ये आपल्याला थोडा कोथिंबीर टाकायचा आहे, थोडा अद्रक टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं मस्त असं बारीक वाटण झालेलं आहे। नंतर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। मग अशी बारीक पेस्ट करायची आणि त्यामध्येच आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। इथे रवा मी बारीक रवा वापरलेला आहे आणि अर्धी वाटी दही घ्यायचं, किंवा दही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। 5 मिनिटं फक्त रेस्ट करायला ठेवायचं। आपला रवा मस्त फुललेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे। जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं, थोडं मीठ टाकायचं। आता याच्यामध्ये मी बाकीच्या भाज्या टाकणार आहे, ज्या तुम्हाला आवडत असेल त्या, पण इथे मी फक्त टमाटर आणि कांदे याचाच उपयोग केलेला आहे। तुम्ही बाकीसुद्धा त्यामध्ये भाज्या टाकू शकता, पत्ताकोबी टाकू शकता, फुलकोबी टाकू शकता, पालेभाज्यासुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता। सगळं मस्त आपलं मिक्स करून घ्यायचं। आता त्यामध्ये गरम तेल करायचं आपल्याला आणि गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आणि ती फोडणी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। परत छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आप्पे पात्र आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि मिश्रणमध्ये थोडा बेकिंग सोडा टाकायचा आणि त्यावर पाणी टाकून आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे। आप्पे पात्र गरम झालेले आहे, त्यामध्ये मी थोडे तीळ टाकायची सुरुवातीला आणि नंतर आपलं बॅटर टाकायचं आहे। बॅटर टाकल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। वरची बाजू सोकत आली की नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे। मस्त आपले आप्पे बघा छान झालेले आहे वरून, आणि लवकरच निघतात पण। परत त्याला 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे, चांगली वाफ येऊ द्यायची। बघा आपले मस्त आणि छान असे मटारचे आप्पे झालेले आहे। आणि हे आप्पे तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता, किंवा शाळेच्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही करून देऊ शकता। अगदी झटपट 10 मिनिटामध्ये होणारा हा नाश्ता आहे, तसाच हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहे। आणि याच्यासोबत तुम्ही टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात। अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा आप्पे तसेच करून घेतलेले आहे। बघा आहे ना किती सिंपल आणि छान लवकर होणारा असा हा नाश्ता आहे। आता सीजन आहे मटारचा, तर आपण मटारचे वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज करू शकतो। नुसते आपण एकच भाजी केल्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने आप्पे करून घ्या। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।